हरे राम कृष्ण हरे राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे हरे जय जय राम कृष्ण रूप पाता लोचनी रूप पाता रूप पाता रूप पाता लोचनी रूप विठ्ठल
माऊलीचे चित्त वाहे माऊलीचे चित्त वाहे माऊलीचे चित्त लेकराचे हित वाहे माऊलीचे चित्त वाहे माऊलीचे चित्त वाहे माऊलीचे चित्त लेकराचे हित वाहे माऊलीचे चित्त वाहे माऊलीचे चित्त वाहे माऊलीचे चित्त लेकराचे हित वाहे माऊलीचे चित्त वाहे माऊलीचे चित्त वाहे माऊलीचे आईची कळवळाची जाती करीला भावेला प्रीती करीला भावेला प्रीती करीला भावेला प्रीती ऐसी कळवळाची जाती करीला भाविन प्रीती लाभाविन प्रीती करी लाभाविन प्रीती पोटी भार वाहे त्याचे सर्व स्वहित साहे त्याचे सर्व स्वहित साहे त्याचे सर्व स्वहित साहे पोटी भार वाहे त्याचे सर्वस्व ही साहे त्याचे सर्वस्व ही साहे त्याचे सर्वस्व ही साहे ऐशी कळवळाची जाती करीला भावेला प्रीती करीला भावेला प्रीती करीला भावेला प्रीती ऐसी कळवळाची जाती करीला भाविन प्रीती करीला भाविन प्रीती करीला भाविन तुका म्हणे माझे तुका म्हणे तुका म्हणे माझे तुका संतावरी होते तुका संतावरी होते तुम्हा संता बरे हो ऐसी कळवळाची जाती ऐसी कळवळाची जाती करीला भावेला प्रीती करीला भावेला प्रीती करीला भावेला प्रीती करीला भावेला प्रीती करीला भावेला प्रीती
गीता लेकुराचीत
करीला भाविन करी
लेकुराचे हित वाहे माऊलीचे चित्त, लेकुराचे हित वाहे माऊलीचे चित्त, ऐसी कळवळाची जाती करीला भाविण प्रीती, पोटी भार वाहे त्यांचे सर्वस्व ही साहे, ऐसी कळवळाची जाती करीला भाविण प्रीती, तुका म्हणे माझे तुका म्हणे माझे तुम्हा संतावरी ओझे, ऐसी कळवळाची जाती करीला भाविण प्रीती, विठ्ठल विठ्ठल पांडुरंगा करू प्रथम दुसरे चरण संताचिया, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरुदास तुका। ओम नमो ज्ञानेश्वरा, करुणा करा दयाळा, तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी। नमो सोपान देवा, मुक्ताई परेशा, ठावत्या सर्वेशा करा तटी। इवं तत्प्रविश मम वाचमिमां प्रसुप्तां, संजीवयत्यखिल शक्तिधर स्वधाम्ना। अन्यांश्च हस्तचरण श्रवणत्वगादीन् प्राणान् नमो भगवते पुरुषाय तुभ्यं। लेकुराचे हित वाहे माऊलीचे चित्त, ऐसी कळवळाची जाती करीला भाविन प्रीती। विठ्ठल विठ्ठल प्रस्तुत प्राप्त स्थळी या कीर्तनाकरिता घेतलेला अभंग वारकरी संप्रदायाचे ज्येष्ठ अध्वर्यू भागवत संप्रदायाचे आद्य कळस, ज्यांनी केला नाही कधी भजनाचा आळस। जिजाई रमण
पंचमवेद यच्च यावत भूतलावरती अवतरलेल्या जडजीवांचा उद्धार करण्याकरिता चंदनाप्रमाणे आपला देह अविरत झिजविणारे संत सज्जन देहुनिवासी जगद्गुरु जगदवंदनीय श्रीमंत संतश्रेष्ठ तुकाराम महाराज यांचा चार चरणाचा सर्वांच्या परिचयाचा जो रोज आपण काकड्यामध्ये आत्ता तरी म्हणतोय, एक महिना का असेना पण प्रामाणिकपणे म्हणतोय, आणि असा सर्वांच्या परिचयाचा असणारा आई आणि संत यांची साम्यता दर्शवणारा, कारण आईचं ओझं थोडस स्वार्थी आहे, स्वतःच्या लेकरापुरतं आहे. आईचं ओझं मर्यादित आहे आणि संतांचं ओझं अमर्यादित आहे. आणि अशा या स्वरूपाचा संत आणि आई यांचं साम्य दर्शवणारा हा अतिशय गोड अभंग आज या ठिकाणी सेवेकरता घेतलेला आहे. परिहार देणं वक्त्याचं कर्तव्य आहे. या न्यायानं कैलासवासी मातोश्री गयाबाई गंगाधर थोरात या मातेच्या या प्रथम पुण्यस्मरणाच्या निमित्तानं आयोजित केलेला हा कीर्तन महोत्सव, आणि या कीर्तन महोत्सवाच्या निमित्तानं आज या मातेचे असणारे चिरंजीव आणि आपल्या सर्वांच्या परिचयाचे असणारे आदरणीय कैलासजी गंगाराम थोरात अर्थात सर, आणि या मातेचे दुसरे चिरंजीव सुनील दादा गंगाधर थोरात, आणि या आईच्या एक कन्या मंगलताई झांबरे, आणि असा हा पूर्ण थोरात परिवार एक वर्षापूर्वी या मातेची ही यात्रा त्या ठिकाणी संपलेली आहे. आणि या देहाची यात्रा पूर्ण करून ही माता या जगाचा निरोप घेऊन गेली. मुळातच असा सिद्धांत आहे, गए हुए कभी आते नहीं लेकिन उनकी याद जरूर आती है. गेलेली माणसं पुन्हा कधी येत नाहीत, पण त्यांच्या आठवणी मात्र चिरंतन असतात. त्या आठवणी पुन्हा 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 येणं त्या नामी पुण्यस्मरण, आणि त्या आठवणींना उजाळा देण्याचा आजचा हा दिवस. आज एक वर्षापूर्वी हाच परिवार याच दुःखामध्ये या आईला दुःखाचा निरोप देऊन या आईची ही इहलोकीची यात्रा त्या ठिकाणी संपली. आणि खर तर नेमकं या आईनं काय पेरलं, ते जे काही पाठीमागं उगवलेलं आहे त्या उगवल्यानंतर आणि ते उत्पन्न ज्या वेळेला फळ फुलं यांचा भार त्या ठिकाणी या जमिनीला देत आहे, विश्वाला देत आहे, त्याच्यावरून कळतं या आईनं काय पेरलंय. या आईंचे असणारे चिरंजीव आदरणीय सर, सरांच्या माध्यमातून मी एकदा रोहिदास भैया इथे एकादशीला तुमच्या आणि अरुण भाऊंच्या माध्यमातून इथं येऊन गेले. शुद्ध एकादशी प्रत्येक महिन्याची, आणि त्या शुद्ध एकादशीला गेली कित्येक वर्ष चालू असलेला हा कीर्तनाचा नियम, ही जी कीर्तनाची संकल्पना आहे शुद्ध एकादशीची, ही संकल्पनाच मुळात थोरात सरांची आहे. की प्रत्येक एकादशीला भगवंताचं स्मरण या ठिकाणी व्हावं, आणि ते स्मरण कीर्तनाच्या माध्यमातून व्हावं, म्हणून अतिशय महाराष्ट्रातली दिग्गज मंडळी आज पंचाळ्यामध्ये या एकादशीच्या माध्यमातून कीर्तन करून ज्ञानदानाचं अगाध कार्य करून गेली. हे ज्ञानदानाचं अगाध कार्य करण्याचं जे पुण्य आहे ते पुण्य सरांच्या वाट्याला सगळ्यात जास्त आहे. मग त्या कार्यक्रमाची सगळी जबाबदारी असेल, त्या कार्यक्रमाचं सगळं व्यवस्थापन असेल, ती व्यवस्थापनाची जबाबदारी सरांनी आज तर गायत त्या ठिकाणी सांभाळलेली आहे. आणि अशी मुलं ज्यावेळेला एका आईच्या उदरी येतात, प्रपंच करतील याच्यात नवल काय, आमचाही प्रपंच चालूच आहे की गुरुजी, पण आमच्या प्रपंचातलं छोटस वाक्य तुम्हाला सांगते, आमचेही प्रपंच आहेत, पण आपलीच गाडी, आपलीच माडी आणि आपल्याच बायकोची सुंदर साडी, याच्या पलीकडे आपले प्रपंच नाहीत. जे काही आहे ते माझं आहे, मला आहे, माझ्या पुरतं आहे, बस. मला बाकी काही देणं घेणं नाही.
पण ज्या समाजामध्ये जन्माला आलो, ज्या कुळामध्ये जन्माला आलो, ज्या भावकीमध्ये जन्माला आलो, ज्या घरामध्ये जन्माला आलो, ज्या गावामध्ये जन्माला आलो, त्या गावाचं, त्या घराचं, त्या कुळाचं, त्या भावकीचं, त्या समाजाचं आम्ही काहीतरी देणं लागतोय. आणि ते देणं हे आमचं काम आहे. आणि मला वाटतं हे देण्याकरता ज्यांनी आपलं जीवन सार्थकी ठरवलेलं आहे असे आदरणीय कैलासजी थोरात सर आणि सरांची असणारी ही आई, मुळातच सरांसारखं गोड व्यक्तिमत्व ज्या मातेनं जन्माला घातलं ती माता किती प्रसवली ते या मुळाचा उद्धार सांगितलं रोहिदासबाई यांनी. प्रसवली तया कुळाचा उद्धार तो तरी निर्धार नामा म्हणे. परत जिथे त्या आईनं त्या मुलांना जन्म दिलाय, अहो ती आई तरी याच्यात नवल नाही, तिच्या कुळाला सुद्धा धन्यता आहे. आणि त्याच्यामुळे खरंच आदरणीय कैलासवासी गयाबाई माता, मुळातच तिच्या नावातच गया आहे. परत त्या गयेला गेल्यानंतर पितरांचं ऋण फेडतं, या गयेनं इथंच आपल्या पितरांचं ऋण फेडून टाकलंय. आणि अशी असणारी ही श्रेष्ठ माता, आज या मातेच्या विरहानं आज या परिवाराला खूप मोठं दुःख त्या ठिकाणी होत आहे. आणि स्वाभाविक आहे, त्यांची असणारी एक मुलगी मंगलताई, त्यांचे दोनही मुलं. आईचं अगाध प्रेम आपल्या मुलांवरती असतं. मला वाटतं हे वेगळं काही तुम्हाला सांगण्याची गरज नाही, रोज तुम्ही कीर्तन ऐकता आहात. आणि आज या माध्यमातून आदरणीय आमचे परमस्नेही आणि या गावातलं एक खूप मोठं पारमार्थिक नेतृत्व हरिभक्तीपरायण आमचे अरुण भाऊ थोरात यांच्या माध्यमातून या मातेची ही सेवा करण्याचा योग या ठिकाणी येतोय. ज्यांच्या माध्यमातून या भागाची असेल, या परिसराची असेल, आपण सर्वांची असेल, ही ओळख निर्माण झाली, हे नाव निर्माण झालं. आणि या पटलावरती हे स्थान ज्यांच्यामुळे कायम रुजवलं गेलं, ते या भागाचं रत्न असणारे. आणि आपल्या गाण्यानं ज्यांनी अवघा महाराष्ट्र आणि महाराष्ट्राचा कानाकोपरा आपल्या गाण्यानं ज्यांनी एक नवी ओळख स्वतःची निर्माण करून दिली, ते आमचे ज्येष्ठ बंधुराज असणारे रोहिदासजी भैया जगदाळे यांच्या माध्यमातून या मातेची सेवा करण्याचा योग येतोय. मला आठवतं तुमच्याच जवळचं एक असणारं रत्न, ज्या रत्नानं काव्यातून आपली ओळख निर्माण केली आणि काव्यातून इतिहास रचला आणि काव्यातून इतिहास रचून आपल्या गावाचं नाव मोठं केलं, त्या गावाचं नाव आहे भगूर. ज्यांनी काव्यातून इतिहास रचून आपल्या गावाचं नाव अजरामर केलं, ते स्वातंत्र्यवीर सावरकर, की ज्यांच्यामुळे स्वतःच्या बरोबरीनं त्यांच्या गावाचं नाव त्यांनी मोठं केलं. पण मला वाटतं त्यांच्या गावा इतकीच ताकद ज्यांनी काव्यामधून निर्माण केली, अगदी तशीच ताकद आपल्या गाण्यातून निर्माण करून वारकरी संप्रदायाला एका योग्य उंचीवरती नेण्याचं काम त्या भगूरच्या चिरंजीवानी केलं. आणि गाण्याच्या माध्यमातून अवघ्या वारकरी संप्रदायाची पताका उंचवण्याचं काम या भगुरे कुळाच्या एका चिरंजीवानी केलं. महाराज हे साधर्म्य फार गोड आहे, मला जोडायला फार आवडतं. आणि आदरणीय महेश्वरजी भगुरे गुरुजी महाराज महाराष्ट्रातलं खूप मोठं नाव दिग्गजांच्या यादीमधलं. आणि मला वाटतं हे लेकरू तुमच्या भूमीत जन्माला आलंय, हा केवढा मोठा स्वाभिमान आहे तुमच्या सगळ्यांचा. अशी माणसं जन्माला येणं खरं तर याला भाग्य लागतं. पवित्र ते कुळ पावन तो देश जेथे हरीचे दास जन्म घेती. कारण बरेचसे गायक आहेत पण ते पारमार्थिक नाहीत. कारण प्रत्येकच गायक पारमार्थिक असेल असं नाही आणि प्रत्येकच पारमार्थिक गायक असेल असंही नाही. पण मला वाटतं जे उत्तम पारमार्थिक आहेत आणि उत्तम पारमार्थिक असून उत्तम गायक आहेत असे आदरणीय भगुरे गुरुजी, गुरुजींची उत्तम साथ मी नेहमी मला भाग्यवान समजते. सध्या माझं भाग्य उदयाला आलंय.
माझं भाग्य उदयाला आले रोहिदास भैया, आणि खरं तर भाग्य उदयाला आणण्याला तुम्हीच कारणीभूत आहात, हेही तितकंच खरं आहे. त्याच्यामुळे महाराज एवढी सुंदर साथ जिथं आहे, काय लागतं, जिथे वैकुंठ आहे त्या वैकुंठामध्ये महाराज सगळा आनंदी आनंद आहे. सगळीच आपण सोबत दिग्गज मंडळी, मी प्रत्येकाचं नाव नाही घेत, पण आपल्या सगळ्यांच्या बद्दल अंतःकरणात प्रेमाची, आदराची गोड भावना निश्चित आहे. या कार्यक्रमाच्या निमित्तानं आमच्या सोबतीचेच असणारे बंधुराज, मी ज्येष्ठही त्यांना म्हणत नाही, लहानही त्यांना म्हणत नाही, कारण आम्ही दोघं समान आहोत. त्याच्यामुळे आमच्या बरोबरीचे, आमच्या तोडीतले असणारे आमचे भाऊ, आणि या पकवाज क्षेत्रामध्ये अगदी तडाखेबाज, पकवाजावरती, मृदंगावरती एक हात पडला, सगळं वातावरण शांत व्हावं, एवढी ताकद ज्यांच्या हातामध्ये आहे असे आदरणीय नितीनजी दादा गोडसे. आणि त्यांच्या विरुद्ध काम इकडे आहे, वजन छटाकच आहे, पण त्या छटाक वजनाने या सगळ्यांना गार करणारे. आणि मी नेहमी सांगत असते महाराज, त्या श्यामसुंदरांनी विश्वाला वेड लावलं, या श्यामसुंदराच्या तबल्याने आम्हाला सगळ्यांना वेड केलंय. आदरणीय श्यामदादा शिंदे, त्यांचा तबला ऐकला की मंत्रमुग्ध व्हायला होतं, इतकं सुंदर. दादांचे आमच्या हार्मोनियम विणेकरी तर काय तुकोबारायच वाटतात, तरुणपणीचे तुकोबार आहे, सुंदर आनंद आहे. असेच विणेकरी असणं आजच्या काळाची फार मोठी गरज आहे. विणेकरी दादा, चोपदार बाबांचं तर अतिविशेष काम आहे. मी आजपर्यंत मला एकच वेळा घालणारा चोपदार पाहिला, बाबांनी 2-2, काही हरकत नाही, छान. चोपदार बाबा, माऊलीची ही सगळी टीम, सुंदर साऊंड सिस्टीम. मी मगाशीच भैया तुम्हालाही सांगितलं, सिस्टीम किती सुंदर असावी हे फक्त इथं आल्यानंतर अनुभवायला मिळतं. कोणतीच कमी नाही आणि सांगण्याची आवश्यकता नाही, गरजही नाही. सुंदर साऊंड सिस्टीम. या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपण जमलेल्या सर्व माय भगिनी, पुरुष मंडळी बहुसंख्येनं आपण या ठिकाणी उपस्थित आहोत, आणि अशा या सुंदर वातावरणामध्ये चालू असलेला हा सोहळा, प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये आईचं आगळं वेगळं देणं आहे. प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये ते कोणत्या रीतीनं असेल, कोणत्या विषयात असेल, कोणत्या माध्यमात असेल, कोणत्या कलेत असेल माहित नाही, पण प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये आईचं एक वेगळं स्थान आहे, एक वेगळं देणं आहे. प्रत्येकाच्या चित्ताचा एक विषय आहे. बरंच कुणाच्या चित्ताचा विषय आहे परमार्थ, कुणाच्या चित्ताचा विषय आहे कला, कुणाच्या चित्ताचा विषय आहे वाङ्मय, कुणाच्या चित्ताचा विषय आहे क्रिकेट, कुणाच्या चित्ताचा विषय आहे वासना, कुणाच्या चित्ताचा विषय आहे देव, कुणाच्या चित्ताचा विषय आहे आई. प्रत्येकाच्या चित्ताचा विषय हा ठरलेला आहे, आणि त्या ठरलेल्या विषयातून त्याचं चित्त त्याला साथ देतं. तसं जगामध्ये ज्याच्या त्याच्या चित्ताचा, अंतःकरणाचा जो जो विषय ठरलेला आहे, त्या माध्यमातून त्या व्यक्तीची वाटचाल चालू असते. पण एक आगळं वेगळं नातं आहे जगाच्या पाठीवरती आईचं, की मला ज्या नात्यामध्ये तिच्या चित्ताचा विषयच तिचं बाळ आहे. मातेची चित्ती अवघी बालकाची व्याप्ती, अवघी बालकाची व्याप्ती, अवघी बालकाची मातेची चित्ती अवघी बाळाची व्याप्ती, अवघी बाळाची व्याप्ती, अवघी बाळाची व्याप्ती. मातेची चित्ती अवघी बालकाची व्याप्ती, मातेची चित्ती अवघी बालकाची व्याप्ती, बालकाची व्याप्ती, अवघी बालकाची व्याप्ती, मातेची चित्ती अवघी बालकाची किती समर्पक प्रमाण आहे. मातेची चित्ती अवघी बालकाची व्याप्ती, आईच्या अंतःकरणामध्ये, आईच्या चित्तामध्ये फक्त आपलं बाळ, इतकाच विषय आहे. दॅट्स इट, दुसरा विषयच नाही. माझं बाळ आणि मी. मग तो स्वार्थी का असेना, पण तिचा तो विचार आहे, तिची ती तळमळ आहे, तिच्या अंतःकरणाचा तो वेद आहे की माझं बाळ आणि मी, मला याच्या पलीकडे दुसरं विश्व नकोय.
आईनं त्या लेकरासोबत संलग्न असावं. आधी त्याला घडवण्याकरता ती संलग्न आहे, त्याला वाढवण्याकरता संलग्न आहे, आणि नंतर त्याच्या आयुष्याशी तिचं नातं सुंदर जडलेलं आहे. आणि या नात्यानं हे आईचं आणि मुलाचं आगळं वेगळं बनलेलं एक समीकरण, महाराज हे समीकरण अत्युच्च आहे, त्याला शब्द नाहीत. ज्या वेळेला महाराज जगद्गुरु तुकोबारायांचे वडील बोललो वयस्कर झालेले रोहिदास भैया, वयस्कर झालेले, पण त्यांच्या कुळाचा नियम आहे पंढरीची वारी. तसे आपले नियम आहेत, तसा त्यांचा नियम आहे पंढरीची वारी. वय झालेलं, बोल्लोबांचं वय झालंय, कणकाई मातेचं वय झालंय, पण मनामध्ये एक समाधान आहे, मनामध्ये एक अशी भावना आहे, सुखद भावना आहे. मी मागही तुम्हाला बोलून गेले, अहो पेताड पोरग जन्माला आलं तरी सुद्धा आई बापाला आनंद आहे. इथं तर वारकरी संप्रदायाचा कळस होणारं पोरग जिच्या पोटी जन्माला आलंय, तिचा आनंद किती मोठा असेल. वय झाले दोघांचं सुद्धा, आता बोलोबाला चालवत नाहीये, कणकाई मातेला चालवत नाहीये, आणि शेवटच्या अवस्थेला कणकाई माता पडू नयेत. परिस्थिती भयान आहे. पण एवढ्याही परिस्थितीमध्ये बोलोबानी खांद्यावरती पताक घेतली, पताक घेऊन बोलोबा निघाले. म्हणून निघाल्याबरोबर कणकाई मातेनं थांबवलं. तुकोबाराय शेजारी बसलेले आहेत. म्हणे मालक थांबा, माझी एक इच्छा आहे. अंतकाळ माझा जवळ आलेला आहे, आणि अंतकाळाच्या वेळेला मला असं वाटतं की मी आता जास्त काळ जगणार नाही, फार थोडे दिवस माझे शिल्लक राहिलेत. माझी एक इच्छा पूर्ण कराल? कोणती? मी जाणार तर आहेच, मला पंढरपूरला यायचंय, मला त्या सावळ्या विठुरायाला पाहायचंय. माझ्या चित्तामध्ये, माझ्या मनामध्ये, माझ्या शरीरामध्ये, माझ्या या डोक्यामध्ये फक्त आणि फक्त तोच बसलेला आहे. मला फक्त तो आठवतोय. महाराज जिच्या चित्तामध्ये तो भगवान विराजमान आहे, जर तिच्या चित्तात तो विराजमान आहे, तर तिच्या पुत्राचं चित्त वेगळं कसं असेल? बस मला दुसरं काही नकोय. कणकाई मातेनं रात्रंदिवस नामस्मरण. विठ्ठल 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 जय जय विठ्ठल विठ्ठल जय जय विठ्ठल 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 जय जय 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 विठ्ठल भजन ऐकलं तरी आपोआप डोळे पाझरायला लागतात. ताकदच तेवढी आहे त्या भजनात. आई आहे होती विश्वाची. आईला आर्ततेने हाक मारायची म्हटल्यावर बाळाला आपोआपच रडायला येतं.
आपोआप डोळे पाझरायला लागतात. महाराज कणकाई मातेचं भजन चालू झालं, डोळे पाझरायला लागले, रडतायत कणकाई माता. बोललो मनातल्या मनात अस्फुटपणे चिंतन करतायत. त्यांच्याही डोळ्यात पाणी आहे, पण कळून चुकलेलं आहे. आता काही कणकाई राहणार नाही, आता काही कणकाई उरणार नाही. अखेरच्या घटिका आता कणकाई मोजायला लागलेली आहे. कदाचित आयुष्याची संध्याकाळ जवळ यायला लागली आहे. सूर्य मावळतीला चाललाय. एक लक्षात ठेवा, प्रत्येकाच्या आयुष्यातलं आईचं स्थान हे अगम्य आहे. असेपर्यंत आईची किंमत कळणं कठीण आहे. तिची किंमत नेहमी गेल्यावरच कळते. पण दुर्भाग्य आहे, बोले जब तक सांस शरीर में तब तक किया न हेत, जब तक सांस शरीर में तब तक किया न हेत, अब क्या पछतावे चिड़िया चुग गई खेत. नंतर पश्चाताप करण्यामध्ये काय मजा आहे नितीन दादा? जोपर्यंत आहे ना तोपर्यंत तिच्यावरती भरभरून प्रेम करावं. कारण जगाच्या पाठीवरती मुलावरती भरभरून प्रेम करण्या फक्त आणि फक्त पात्र आईच आहे. दुसरे सगळे अपात्र आहेत. काळजीपूर्वक ऐका, फक्त पात्र आईच आहे, बाकी सगळे अपात्र आहे. कारण प्रत्येकाच्या चित्ताचा विषय वेगळा आहे. प्रेमा करता प्रत्येकाच्या चित्ताचा विषय वेगळा आहे. नवरा प्रेम करतोय माझ्या कुळाला वारस हवा म्हणून, सासू प्रेम करते माझं काम व्हावं म्हणून, सासरा प्रेम करतोय हिनं समाजातली माझी सुनेची बाजू चालवावी म्हणून, धीर प्रेम करतोय माझ्या वहिनीच्या धाकात नाही राहावं भाऊजाईच्या धाकात म्हणून, ननंद प्रेम करते हिने माझा शब्द पाडू नये म्हणून, बहीण प्रेम करते हिने मला प्रत्येक गोष्ट द्यावी म्हणून. सगळ्याच्या प्रेमाचा विषय वेगळा आहे हो. एकमेव चित्ताच्या विषयी एकच आहे आई, जिथे मतलबच नाही. माँ से बढ़कर कोई नहीं है, माँ से बढ़कर कोई नहीं है, माँ से बढ़कर कोई नहीं है, माँ से बढ़कर कोई नहीं है. सबसे बड़ी है माँ, देती है हमें दुआ, मिलती नहीं वो दोबारा, पगले सबसे बड़ी है माँ. सर्वश्रेष्ठ पात्र आहे जीवनामध्ये महाराज आई. सगळेजण अपात्र आहेत, फक्त पात्र आई आहे. फक्त पात्र इथपर्यंत आपण आलोय. महाराज कणकाई पाहतायत, अखेरची संध्याकाळ त्यांच्या आयुष्याची होतीये. अवघ आयुष्य ज्यांनी प्रपंच करता करता परमार्थात घालवलंय. अहो त्याही आपल्यासारखेच होते की, त्यांनाही प्रपंच होता, त्यांनाही नवरा होता, त्यांनाही मुलं बाळ होती, त्यांनाही प्रपंचात ती भावकी होती, त्यांनाही सगळं घरदार होतं. पण एवढं सगळं करताना सुद्धा ज्यांच्या चित्ताचा विषय पांडुरंग होता. माझं प्रत्येक कीर्तनामध्ये हेच सांगणं आहे, आयुष्यात याची त्याची करण्यापेक्षा आणि याची त्याची जिरवण्यापेक्षा जिरवता आली तर स्वतःची जिरवण्याच्या भानगडीत पडा. नकोय दुसऱ्याची जिरवण्यात आयुष्य वायाला घालवूच नका. ज्याच्या करता जन्माला आलोय ना ते न करता गेलो तर आपली जिरवायची आपणच राहून जातो. शब्द थोडे कठीण आहेत पण समजून घ्या. बाकी कोणते तरी उद्योग करण्यापेक्षा मनामध्ये तो भगवंत आठवा. किती गोड कणकाईनं आठवलं त्याला. मगाशीच किती सुंदर प्रमाण घेतलं गुरुजींनी. आठवलंय आणि आठवता आठवता एकरूप झाल्या, तन्मय झाल्या. आणि मग तन्मय होताना आठवलं एक काळ माझ्या तारुण्याचा, ज्या वेळेला त्या तारुण्याच्या काळामध्ये मी बोल्लोबांच्या सोबत या घरामध्ये प्रवेशले लक्ष्मीच्या पावलाने.
लग्नामध्ये बोल्लोबांच्या सोबतीनं या घरामध्ये प्रवेश आले लक्ष्मीच्या पावलानी. पण माझं भाग्य थोर, मला बोल्लोबांसारखे पती मिळाले. अरे ज्यांच्या घराण्यामध्ये एक नाही, दोन नाही, 7 पिढ्याचा परमार्थ आहे. आणि अशा परमार्थिकाची पत्नी होणं म्हणजे भाग्य लागतो. पेतळाची पत्नी व्हायला भाग्य नाही लागत. परमार्थिकाची पत्नी होण्याकरता भाग्य लागते महाराज. आणि ते भाग्य कणकाई माता स्वतःच्या वाट्याला भाग्यवान समजतायत. महाराज विवाह झाला आणि हात जोडले. माझी इच्छा आहे धनी, मला पंढरपूर पाहायचंय. तुम्ही सांगता तो विठ्ठल एवढा सुंदर आहे, तुम्ही सांगता त्याचे पाय नाजूक आहेत, सुंदर आहे, तुम्ही सांगता सुंदर ते ध्यान उभे विठेवरी, सुंदर ते ध्यान उभे विठेवरी, सुंदर ते ध्यान शब्दच नाहीत आता माझ्याकडे ना. खरं सांगू, तुम्ही दोघं गायला लागलात ना की मला ते रूप आठवायला लागतं आपोआप. काय परमार्थाची काय म्हणू आता, मला शब्दही आठवत नाहीत. पण परमार्थाची समृद्धी संपत्ती जर काय असेल तर कीर्तन करतानाही मनात तो यावा. आपल्या मनात बाकी खूप काही असतं नाही का. काही जण कीर्तनात बसले असतील पण झटके मात्र घरच्या कोलपाल देत असतील. पण कीर्तन चालू असताना मनात तो येणं हे आपल्या परमार्थ. हे कीर्तनाचं यश आहे. अंग हरिरूप होऊन जावं, किती तन्मय व्हावं महाराज. भजनामध्ये, साधनेमध्ये, भक्तीमध्ये किती तन्मय होऊन जावं. स्वामी विवेकानंद गुरुजी ज्या वेळेला शिकागो मधून आले आणि साधनेची नियमित वेळ होती, मग त्या नियमित साधनेच्या वेळामध्ये लांब एका आमराईमध्ये जाऊन बसले. राहिला कलकत्त्यातच लांब, त्या काली घाटाच्या पासून लांब.
एका अमराईमध्ये साधने करता जाऊन बसले महाराज. ती साधना चालू झाली. नुकताच वैशाख महिना आणि त्या आंब्याला सुंदर पाड लागलेली. किती तन्मय भाव. सुंदर पाड त्या आंब्याला लागलेले आणि साधनेमध्ये तल्लीन झालेले, समाधीमध्ये तल्लीन झालेले स्वामी विवेकानंद. आणि नेमकी 4-5 पोरं तिथं रोहिदासबाई आली. अरे म्हटले एवढे सुंदर आंबे आहेत, दिसायला तर पिवळे धमुक आहेत. ज्या अर्थी दिसायला एवढे सुंदर आहेत त्या अर्थी असायला किती सुंदर असतील, किती सुंदर असतील. म्हटले नुसतं बोलून उपयोग नाही, चव चाखायला हवी. पण उंचावरचे आंबे काढणार कसे? पोराने अनकुचीदार दगड नितीन दादा हातामध्ये घेतले. घ्यायचा नेम आणि फेकायचा तो दगड. हे भिरकणं तो भिरकवायचा. भिरकवला की त्या झाडाला लागायचा. लागला की एखादा टपोरा आंबा पड्डीशी खाली पडायचा. पडला की पोराने उचलायचा, खायचा. आस्वाद त्या आंब्याचा घ्यायचा. स्वामी विवेकानंद त्यांच्या मस्तीत आहेत, त्यांच्या साधनेमध्ये तल्लीन आहेत. बराच वेळ या पोरांचं आंबे पाडणं चाललं दगड मारून. आणि बराच वेळाने नेमका एका पोरानं नेम धरला. तो दगड जसा टाकला, अहो जसा तो दगड भिरकावला, तो दगड त्या आंब्याला लागलाच नाही, पण त्या आंब्याच्या पलीकडच्या झाडाखाली बसलेल्या स्वामी विवेकानंदांच्या डोक्याला मात्र धाडकन जाऊन आपटलं. त्या क्षणी जखम झाली. रक्ताचा पाट त्या डोळ्यात कपाळातून व्हायला लागला. एका क्षणात समाधीतून भंग पावले. धरलं, ती जखम दाबली. आई ग. स्वाभाविक आहे, जीवनामध्ये आई ही वेदनेच्या जवळची आहे, वेदनांच्या जवळची आहे. म्हणून तर अहो कधीतरी कापतं, कधीतरी चटका बसतो, कधीतरी ठेच लागते, जांभळी येते, शिंक येते. शिंक आल्याबरोबर, जांभळी आल्याबरोबर, ठेच लागल्याबरोबर, भाजल्याबरोबर, कापल्याबरोबर तोंडातून येणारा पहिला शब्द आहे कोणता? आई ग. आई ग. आई. वेदनेच्या जवळची आहे. महाराज स्वामी विवेकानंदांच्या मुखातून अगदी स्फुटपणे शब्द बाहेर आला, आई ग. आणि पोरांनी तो शब्द ऐकला. अरे थांब म्हटले, काहीतरी चुकलंय आपलं. अरे तिकडे कुणाला तरी तुझा दगड लागलाय, बघूयात तरी. मनुष्यवाणीचा आवाज आहे. 5च्या 5 पोरं प्रामाणिकपणे महाराज त्या पलीकडच्या झाडाच्या तिथे गेली. आणि जसं त्यांनी समोरचं दृश्य पाहिलं, ज्या पोरांनी दगड मारला होता ते पोरगच लटलट कापायला लागलं. त्या बाकीच्या पोरांच्या पुढे गेला. अरे सांगितलं रे, मी चुकून मारलाय, मी मुद्दामून नाही रे मारायला गेलोय. चुकून चुकून माझा दगड त्याला लागलाय, माझं चुकलंय, मला मान्य आहे, पण मी मुद्दामून नाही केलेलं. पळत पळत तेच पोरग ज्यांनी दगड मारला होता ते पोरग स्वामी विवेकानंदांच्या जवळ गेलं. त्यांच्या चरणाला स्पर्श केला आणि हात जोडले. आणि काकुळतीनं सांगितलं, स्वामी माझं चुकलं, मला तुम्हाला मारण्याचा हेतू नव्हता, मी तर आंब्याला दगड मारायला गेलो होतो. चुकून चुकून तुम्हाला लागला, माझं चुकलं, मला माहिती आहे माझं चुकलं, पण माझा हेतू तुम्हाला मारण्याचा नव्हता. मला माफ करा ना, मला माफ करा ना. स्वामी विवेकानंद रडतायत. अरे का रडतायत? तुम्हाला फार दुखतंय का? फार जखम झाली तुम्हाला, फार रक्त गळतंय त्यातून, तुम्हाला त्रास होतोय म्हणून तुम्ही रडताय? नाही रे बाळा. मग त्रास होत नाही, मग तुम्ही रडता कशाला? दुखत नाहीये तुमची जखम, मग रडता कशाला? स्वामी विवेकानंदांच्या डोळ्यामध्ये पाणी आलं. त्या क्षणी त्यांना आठवले आईचे भुवनेश्वरी देवीचे संस्कार आणि त्या संस्कारात आठवलेले हरवलेले स्वामीजी. अहो त्या क्षणी ते जखम दाबता दाबता त्या पोराला सांगून गेले, राजा माझ्या आईचे शब्द मला आठवत आहेत. माझी आई मला सांगत होती, माझी आई मला बोलत होती, मला जखम झाली ती दुखती म्हणून मी रडत नाही. मग अरे त्या समोरच्या आंब्याच्या झाडाला तुम्ही एक दगड मारला आणि एका दगडाच्या बदल्यात त्या झाडाने तुम्हाला 2 आंबे बक्षीस म्हणून दिले. मला वाईट वाटतंय, ते निसर्गाचं एक साधं सुधं झाड आहे, त्या झाडाने एका दगडाच्या बदल्यात 2 आंबे दिले. मी माणसासारखा माणूस, तुम्ही मला दगड मारला, पण मी मात्र तुम्हाला त्याच्या बदल्यात काही देऊ शकत नाही. म्हणून मला रडायला येते, म्हणून मला रडू येते. हे आईचे संस्कार आहेत स्वामीजींच्या जीवनामध्ये, हे भुवनेश्वरी देवीचे संस्कार आहेत स्वामीजींच्या जीवनामध्ये. मला आई कोणत्या संस्काराने मुला मोठी करते हेही तितकंच महत्वाचं आहे. एक लक्षात ठेवा, संस्काराचं नातं असं आहे गुरुजी, लावताना तुम्ही शर्टाचं पहिलं बटन नीट लावलं की खालची बटन अहो आपोआपच नीट लागत जातात, ती चुकत नाहीत नितीन दादा. लावताच शर्टाचं बटन हे नीट असलं की खालची बटन आपोआप लागतात. संस्कारांचं तसंच आहे, ते जन्मजात जर सुंदर असतील तर हयातभर ते चुकत नाहीत.
हयात मरते चुकत नाही. पण जीवनामध्ये संस्कार फार महत्वाचे आहेत. आज कणकाई त्या संस्कारांचा विचार करते आणि त्या संस्कारांनी ज्या वेळेला बोल्लोबांच्या जवळ गेले, बोल्लोबांची सगळी परंपरा पाहिली, बोल्लोबांची परमार्थिक अवस्था पाहिली कणकाई मातेनं, आणि ती परमार्थिक अवस्था पाहिल्यानंतर कणकाईच्या मनामध्ये कुठेतरी वेद सुरू झालेले आहेत की तो भगवान मला पाहायचा आहे, तो देव मला पाहायचा आहे आणि एकदा तरी त्याचं दर्शन घ्यायचंय. तो वेद मनामध्ये आणि त्या वेदानं त्या संस्कारानं बोल्लोबाच्या महाराज कणकाई वेदली गेली आणि सांगितलं स्वामी मला एकदा तरी पंढरपूर दाखवा, एकदा मला पंढरपूर बघायचं. वेधले वो मन तयाची गुणे, वेधले वो मन तयाची गुणे, वेधले वो मन तयाची गुणे, वेधले वो मन तयाची गुणे. क्षण भर नवी सोबे विठ्ठल रुक्मिणी, क्षण भर नवी सोबे विठ्ठल रुक्मिणी, वेधले वो मन तयाची गुणे, वेधले वो मन तयाची गुणे. क्षणभर नवी समजे विठ्ठला रुक्मिणी, क्षणभर नवी समजे विठ्ठला रुक्मिणी, वेधले हो मन तयाची परमानंद. वेधले वो मन तयाची गुणी, क्षणभर नवी संबे विठ्ठल रुक्मिणी. ज्यांच्या अंतःकरणामध्ये क्षणभर सुद्धा विठ्ठल रुक्मिणी ते विसरत नाहीत, क्षणभर सुद्धा त्यांच्या भगवंत अंतःकरणातून दूर नाही. परत दूर नाही म्हणून तास त्यांची चरित्र 500-500 वर्षानंतर गायली जातात. म्हणून तर त्यांच्या चरित्राचा विचार आहे. आपलं काहीच नाही या पटलावर, काहीच नाही. का आपलं जगणं स्वतः करताय महाराज. हे ज्या वेळेला बोल्लोबांनी सांगितलं नाही कणकाई तुम्हाला येता येणार नाही, महाराज रडू आलं कणकाईला. का म्हणे स्वामी माझी योग्यता कमी पडते ना, मला माहिती आहे कदाचित मी तुमच्या बरोबर त्या विठ्ठलाला त्या रुक्मिणी मातेला पाहण्याकरता, मला माहिती आहे तू साधा नाही, मला माहिती आहे त्याला पाहण्याकरता 60-60 हजार वर्ष तपश्चर्या केली तरी त्याचं नख नाही दिसत, मला माहिती आहे तो दुर्लभ आहे. पण तो दुर्लभ परमात्मा मला पाहण्याची इच्छा झालेली आहे आणि आता माझं मन त्याच्याकडे वेधतंय. बोलोबांना सांगतायत कणकाई माता स्वामी काही करा, त्याच्याकडे मी ओढली जाते, माझं चित्त त्या भगवंताकडे आकर्षित होत आहे, मला त्या भगवंताला पाहिजे. योगी हा दुर्लभ असा असणारा तो दुर्लभ परमात्मा मला पाहायचा आहे. मला माहिती आहे माझी योग्यता नाही, मला माहिती आहे मी तेवढ्या मोठ्या पदावरती नाही, पण मला त्याला पाहायचं आहे. ज्ञाना ज्ञाना एवढा आग्रह केला महाराज, एवढा आग्रह केला. बघा ना जगाच्या पाठीवरची रोहिदास भैया ही पहिली पत्नी असेल जी लग्नानंतर मला विठ्ठलाला दाखवा असं म्हणणारी आहे. बाकीचं तुम्ही समजून घ्या. पहिली पत्नी आहे जिला मला विठ्ठल पाहावा असं वाटतंय, म्हणून तर पोटी तुकोबारा येतात. आता आपण कुठं जातो त्याच्याहून ठरवायचं आपल्या पोटी कोण येत आहे. ज्या वेळेला या संस्काराने कणकाई माता महाराज ज्या वेळेला पंढरपूरला गेल्या, रात्रभर कणकाई मातेला झोप नाही महाराज, रात्रभर. त्याचं वर्णन ऐकलेलं. एवढा दुर्लभ असणारा परमात्मा, एवढा सुंदर असणारा परमात्मा, एवढा अनुपम्य असणारा परमात्मा, असा कर्तुम अकर्तुम अन्यथा शक्तीचा दाता असणारा परमात्मा, आणि आज त्याला मला पाहायचंय. आज पहिल्यांदा माझ्या आयुष्यामध्ये मला विठ्ठल पाहायचा आहे. वेद लागलेले अंतःकरणाला. रात्रभर त्या चंद्रभागेच्या तटावरती झोपून आहेत, या कुशीहून त्या कुशीवर, त्या कुशीहून या कुशीवर, रात्रभर जागे आहेत. कणकाई माता बल्यापाटे उठल्या, चंद्रभागे स्नान
केलाय, चंद्रभागेचं स्नान केलंय आणि लांबून तो कळस पाहिला. अरे तो कळस पाहिला, धन्यता. तिथून लोटांगण घातलं कणकाई मातेनं, तिथून लोटांगण. आणि जशा त्या रावळामध्ये गेल्या महाराज, त्या रावळामध्ये गेल्या गेल्या जसा तो भगवंत पाहिला, कंठी प्रेम दाटे नयनी निरा, कंठी प्रेम दाटे नयनी निरा, आनंदाचे प्रकार आहेत. आणि तो आता एक एक आनंद होतोय मला. आणि महाराज गाणं म्हणलं की मला आनंदच आनंद होतो. आणि अशी माणसं असल्यानंतर विषयच नाही, कारण ही माणसं नाही तेच. इथं वैकुंठातले महाराज गंधर्व आहेत जे इथं अवतरलेत. त्यांची उरलेली ही काही कामगिरी असेल ती बजवायला. कंठी प्रेम दाटे नयनी नीर लोटे, हृदयी प्रगटे रामरूप. मला तो भगवान पहिला, एवढा अगम्य असणारा भगवान, ज्याला पाहण्याकरता वाळवंटापासून महाद्वारा पर्यंत सुरवरांची मांदी उभे जोडून हात, वाळवंटापासून महाद्वारा पर्यंत शुक सनकादिक नारद तुंबर भक्ताच्या कोटी, कवाडाडोनी पाहतात जग जेठी. भगवंताला उठवायला असे जर का गंधर्व असतील, खडबडूनच उठणार तो. आणि आवाज एवढा सुंदर भगवान, एवढा दुर्लभ भगवान, ज्यावेळेला त्याला पाहण्याकरता एवढी गर्दी आहे. मला तो भगवान ज्यावेळेला कणकाई माता पाहतीये, आनंद झाला, आनंद झाला. त्या आनंदाने डोळे भरून आलेत. त्या भगवंताला पाहता पाहता हात जोडलेत आणि आपोआप तिच्या मनातली आर्तता भगवंतानं ओळखलीये. आणि ती ओळखलेली आर्तता सांगितलं, कणकाई चिंता करू नकोस, तुझ्या कुळाची परमार्थाची पताका उंचावत ठेवण्याचं काम, फडकवत ठेवण्याचं काम माझ्याकडे आहे. ज्यावेळेला आपण आपली जबाबदारी भगवंता करते, सोपवतो ना, त्यावेळेला भगवंत तुझी जबाबदारी पूर्ण करतोच, पार पाडतोच. फक्त सोपवणं गरजेचं आहे. आणि मला त्याच कणकाई मातेच्या पोटी तुकोबारायासारखा संप्रदायाचा कळस भगवंतानं ज्यावेळेला निर्माण केला,
आणि त्या कणकाईला ते सगळं आठवतंय आता की ही शेवटचा क्षण आहे, ही आयुष्याची संध्याकाळ आहे. कणकाई मातेच्या डोळ्यात पाणी आहे, वेद भगवंताची आहे, अंतःकरणात मूर्ती पांडुरंगाची आहे. ते सावळं परब्रह्म तिला आठवतंय आणि त्या क्षणी बोलोबांना सांगते, महाराज तुम्ही यायच्या आधी जर मला यमधर्म न्यायला आला तर मला भरल्या मळवटानं जायचंय, तुमच्या आधी जायचंय. आयुष्यात प्रत्येक स्त्रीची ही एकच भावना असते, मला मरण यावं पण माझ्या पतीच्या आधी यावं आणि मी आहेपणे कपाळाच्या कुंकवाणी या जगाचा निरोप घ्यावा. आज कणकाई माता सुद्धा याला अपवाद कशा असतील? कणकाई माता हेच सांगतायत, मला मरण यावं तुमच्या आधी यावं पण तुम्ही वारीला गेला आणि जर इथे यमधर्म आला तर. महाराज एवढ्या विश्वासानं बोलोबानी सांगितलंय कणकाईला, कणकाई यमधर्म इथे येणारच नाही. का? इथे मी तुकोबारायला ठेवतोय, इथे मी तुकोबारायला ठेवतोय आणि जोपर्यंत इथे तुकाराम आहे तोपर्यंत इथे यमधर्म येऊ शकतो. नाम घेता कापे यम, नाम घेता बाप इथे हजर आहे. तुकाराम तुकाराम नाम घेता कापे यम. इथे यमधर्म येणार नाही कारण इथे तुकोबारे आहेत. एक लक्षात ठेवा, तुकोबाऱ्यांचा देव पांडुरंग आहे. रोहिदास भैया, तुकोबाऱ्यांचा देव पांडुरंग आहे पण बोल्लोबा आणि कणकाईचा देवच तुकोबारे आहेत. अहो ज्यांना पुत्रामध्ये भगवंत भेटावा, ज्यांना पुत्रामध्ये भगवंताची प्राप्ती व्हावी, महाराज त्या पुत्राने काय जीवनामध्ये केलं असेल की ज्यांना पुत्रामध्ये भगवंत भेटावा. ओ ज्यांच्या चित्तामध्ये कायम भगवंताचं वास्तव्य आहे, ज्यांच्या चित्तामध्ये कायम भगवंताचं वास्तव्य आहे, त्याच तुकोबाऱ्यांचं चित्त हे मात्र कणकाई मातेच्या जवळ होतं. हे तुकोबाऱ्याने अनुभवल्यानंतर अभंगाच्या पहिल्या चरणात सांगितलंय. कुराचे कणकाई मातेच्या चित्तामध्ये मात्र तुकोबार आहेत. लेकुराचे हित वाहे माऊलीचे चित्त. आईच्या चित्तामध्ये, आईच्या अंतःकरणामध्ये मात्र फक्त लेकराचं हित दडलेलं आहे. त्या हिताकरता आई आयुष्यभर प्रयत्नशील आहे. तिला एकच वाटतं, जननी जने
तो दाता जनी या तो शूर नहीं तो भक्त या तो वो जननी वांज बली क्या खोवेगा नूर. दाता या शूर नाही तो वो जननी वांज बली क्या खोवेगा नूर. जन्माला आलायच आहे तिनं दान शूर पुत्र जन्माला आला बा नाही तिला दान शूर पुत्र जन्माला आणता आला. तिने भक्त पुत्र तुकोबाऱ्यासारखा जन्माला आणावा आणि नाहीच तिला भक्त पुत्र जन्माला आणता आला तर तिनं शूर पुत्र जन्माला आणावा. पण शूर कुणासारखा. अहो तिला शूरपुत्र जन्माला यावा असं वाटत असेल तर शूरपुत्र जन्माला यावा छत्रपती संभाजीराजांसारखा यावा जन्माला. अगदी छत्रपती संभाजीराजांसारखा. जगावं कसं याचं उत्तर छत्रपती शिवाजी महाराज आहेत आणि मरावं कसं याचं उत्तर धर्मवीर संभाजी महाराज आहेत. शूरपुत्र किती शूर असावं मुलांनी. या धर्माकरता किती त्यागमय जीवन जगणार असावं मुलानं. महाराज हे शिकवायचं असेल तर तुम्ही छत्रपती संभाजीराजांचं चित्र कधीतरी हे चरित्र अनुभवा. कारण आपल्या अभ्यासाच्या दृष्टीनं एकच माहिती आहे संभाजी महाराज म्हटलं की प्रत्येक वेळेला फक्त आणि फक्त जे धर्मद्रोही म्हणून प्रत्येकाच्या डोळ्यापुढे उभे आहेत. कारण इतिहास तसाच मांडला गेला. जो खरा इतिहास आहे तो पोचलाच नाही. आत्ता त्या छत्रपती शंभूराजे त्या मालिकेमुळे तरी लोकांना छत्रपती संभाजीराजे कोण होते हे कळलं. पण याच्याही पलीकडे तुम्हाला जाऊन सांगू ज्यांनी जन्माला आल्याबरोबर 6 महिन्याची असताना ज्यांच्या आयुष्यातली आई मरण पावली. आयुष्यात कधी आईचं सुख ज्यांना वाटायला आलंच नाही जिजाऊ हीच ज्यांची आई झाली. आयुष्यभर आईच्या प्रेमाला पारखे झाले ते संभाजीराजे. आयुष्यभर बाप होता की शिवाजी महाराजांसारखा उदंड बाप होता. शिवाजी महाराजांसारखा प्रखर तेज सूर्य ज्यांच्या आयुष्यात बाप म्हणून होता. पण आयुष्यभर तलवार गळ्याला लावून फिरणारा होता. जर आता गेला घोड्यावरती मांड ठोकून तर संध्याकाळी परत जिवंत येईल का ही शाश्वती ज्या बापाची नव्हती हा बाप त्यांना मिळाला होता. आयुष्यभर दुःखाचे डोंगर. पण असं जरी असलं तरी ज्या संभाजीराजांनी वयाच्या 4थ्या वर्षी 16 भाषांचा अभ्यास केलाय गुरुजी. वयाच्या 4थ्या वर्षी ज्यानं 16 भाषात ज्ञात आहेत अगदी इंग्रजी सहित. वयाच्या 4थ्या वर्षी वयाच्या 5व्या वर्षी ते घोड्यावरती मांड ठोकायला मागे पुढे पाहिलं नाही. मला ज्या वयाच्या 5व्या वर्षीच्या पोरांना आपला शेंबूट नाही पुसता येत त्या वयाच्या 5व्या वर्षी ते घोड्यावरती मांड टोकायला बसलेत आणि नुसती मांड ठोकून थांबतील ते संभाजीराजे कसले ज्यांनी वयाच्या 5व्या वर्षी पळत्या घोड्याला एका हातात त्याचा चाबूक घेऊन पळत्या घोड्याला त्याचा लगाम हातात घेऊन एका जागेवरती गर्रकन उभा करणारा एकच योद्धा वयाच्या 5व्या वर्षी झाला. त्या योद्ध्याचं नाव आहे धर्मवीर संभाजी. त्या योद्ध्याचं नाव. एवढं जगणं आहे ज्यांचं पॉवरफुल जगणं आहे. एवढी प्रगती आहे. वयाच्या मानाने प्रगतीचा आलेख एवढा मोठा आहे आणि त्या प्रगतीच्या आलेखाने मोठे झालेले संभाजीराजे. पण पुत्र किती शूर असावा याचं उदाहरण आपल्या समोर आहे नाही का. जगावे तर वाघासारखे आणि लढावे तर छत्रपती संभाजीराजांसारखं. हे ज्यांच्या करता समाजापुढे मांडलं जातं संभाजीराजांचं चरित्र. आयुष्यात खूप खूप त्यांच्या आयुष्यामध्ये चढ उतार. पण एवढे सगळे चढ उतार सहन करत 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 ज्यावेळेला आयुष्याचा शेवट कुठेतरी जवळ आला एका वेळेला 5 आघाड्यांना ज्यांनी पायाखाली दाबलं तो हा वीर आहे. सोपी गोष्ट नाही. अहो जे शिवाजी महाराजांना त्यांच्या आयुष्यात नितीनदादा शक्य झालं नाही ते अशक्य शक्य करून दाखवणारे संभाजीराजे आहेत. आणि एवढा मोठा काळ ज्यांनी स्वतःच्या आयुष्यामध्ये स्वतःच्या महाराष्ट्राच्या स्वतःच्या हिंदवी स्वराज्याच्या बापाच्या स्वप्नाच्या परिसीमा फक्त महाराष्ट्र नाही कर्नाटक नाही तर अगदी विशाखापट्टणापर्यंत नेऊन पोहोचवल्या. एवढी मोठी ज्यांनी आणि विस्तारित वृत्ती या धर्माची केली आणि एवढा मोठा धर्म विस्तार करून ज्यावेळेला पन्हाळगडावरती रूढ झाले आणि मला त्या पन्हाळगडावरती 60 वयाचे त्यांचे किल्लेदार होते ज्यांचं नाव होतं म्हालोजी बाबा घोरपडे. काळजीपूर्वक ऐका मुलगा काय असतो आणि कसा असतो. मुलानं किती शूर असावं. एका आईच्या पोटी येणारा आईचं चित्त जर त्याच्या जवळ असेल आणि आई जर
त्या योग्य रीतीची असेल, आईची जर वृत्ती क्षत्रिय असेल, आईची जर वृत्ती परमार्थिक असेल, महाराज त्या प्रकारचा पुत्र तिच्या पोटी येतोच आणि ते कार्य करून दाखवतोच. ते कार्य प्रवृत्त होत आहेत शंभूराजे. आणि ज्या वेळा त्या पन्हाळगडावरती वय वर्ष 60 वयाचे किल्लेदार आहेत, ज्यांचं नाव आहे मालोजी बाबा घोरपडे महाराज, ज्या वेळेला संभाजी महाराज त्या पन्हाळगडावरती येते झाले त्यावेळेचं त्यांचं वय आहे 32 वर्षाचं. आजकालच्या 32 वयांच्या मुलाचा उद्योग काय आहे? थोडं निरीक्षण केलं तर लक्षात येतंय. राहायचं म्हटलं की झोपडपट्टी, खायचं म्हटलं की पानपट्टी आणि प्यायचं म्हटलं की हातबट्टी. एकच पर्याय आहे, दुसरा पर्याय नाही आजच्या तरुणांपुढे. कित्येक तरुण या अडचणीमध्ये आहेत. पण त्या तरुणांनी एकदा संभाजी महाराजांचं चरित्र जर का अनुभवलं ना, की ज्या काळामध्ये उमेदीचा काळ आहे त्या काळामध्ये आपलं आयुष्य जर फरफटत गेलं ना, तर आयुष्यात आपण कधीच एका योग्य ट्रॅकला नाही येऊ शकत. त्याच्यामुळे ज्याला योग्य वाटेवरती यायचंय ना, त्या योग्य वाटेवरती येण्याकरता त्यांनी संभाजी महाराजांच्या चरित्राचा अभ्यास करावा. मला ज्या माणसांनी वयाच्या 6व्या वर्षापासून तर वयाच्या 32 वर्षापर्यंत 18 तास लढाया केलेत. कुणाकरता हे सगळं? कुणाकरता हे उद्दिष्ट? कुणाकरता हे कार्य? कुणाकरता ही ससे उलपट? कुणाकरता एवढा मोठा प्रवास? कुणाकरता ही दगदग? कुणाकरता हे सगळं? हे सगळं या रयते करता होतं, हे सगळं या समाजाकरता होतं. मनामध्ये एकच उर्मी होती, मनामध्ये एकच ध्यास होता. अरे ज्या बापानं हिंदवी स्वराज्याचं स्वप्न डोळ्यांनी पाहिलं, नुसतं पाहिलं नाही, ते सत्यात उतरवलं. त्या सत्यात उतरवलेल्या स्वप्नाला खांद्यावरती व्हायचं काम या संभाजी महाराजाचं आहे आणि केलं पाहिजे. आणि त्या कार्याकरता, बापाकरता, आईच्या स्वप्नाकरता, जिजाऊ मा साहेबांच्या कार्याकरता हे स्वप्न आपल्या खांद्यावरती वाटतायत. कारण एखादी गोष्ट अस्तित्वात आणणं सोपं आहे, एखादी गोष्ट चालवणं त्याच्याहून कठीण आहे, ती टिकवणं अति कठीण आहे. आणि संभाजी महाराजांनी हे शिवधनुष्य पेललंय, हे शिवधनुष्य पेललंय. 32 वर्षाचं वय आहे, पन्हाळगडावरती पोचले आहेत, वेळ मध्यरात्रीची आहे. आणि त्या मध्यरात्रीच्या वेळेला संभाजी महाराज तिथून बाहेर ज्या वेळेला पडले आणि त्या पन्हाळगडावरून त्यांचा रोग आहे जवळच खाली उतरलेत. त्या खाली उतरल्याबरोबर सरदेसायांचा वाडा आहे आणि त्या सरदेसायांच्या वाड्यामध्ये पन्हाळ्याच्या पायथ्याला संभाजीराजे मुक्कामाला गेलेत. महाराज ही बातमी ज्या वेळेला राजांचा विरोधक आहे सगळ्यात मोठा निजामशहाचा, ज्याचं नाव आहे फाजल खान, त्या फाजल खानाला ही बातमी कळाली. आणि कळाल्याबरोबर रात्रीच्या वेळेला त्या पन्हाळ्याच्या खालून या सरदेसायांचा वाडा ज्या संगमेश्वरामध्ये आहे त्या संगमेश्वरामध्ये हा फाजल खान निघालाय. जवळ जवळ 5000ची फौज त्याच्या जवळ आहे आणि त्या 5000च्या फौजेनं निघालाय बगल देत पन्हाळ्याला. वेळ मध्यरात्रीची आहे, कडेकोट बंदोबस्त आहे त्या पन्हाळगडाला. आणि त्या कडेकोट बंदोबस्तामध्ये महाराज रात्रीच्या वेळेला सगळीकडे होशियार आहे वातावरण. आणि त्या शांत वातावरणामध्ये हा फाजल खान ज्या वेळेला दगा देत या पन्हाळ्याच्या गडेनं चाललाय आणि ज्या वेळेला वरच्या एका पहारेकऱ्यानं पाहिलं आणि पोट तिडकीनं मालोजी बाबा घोरपड्यांच्या जवळ गेला आणि आवाज दिला, बाबा उठा, बाबा पन्हाळगडाच्या पायथ्याला काळं कुजळत पळूत चालल्या ती, बाबा उठा, रात वैऱ्याची आहे, बाबा लवकर उठा, गणिम बाबा गणिम. अरे कुण्या रोखानं? ही भाषा आहे दख्खनची, त्याच्यामुळे भाषेतला हा फरक जाणवायला हवा. अरे कुण्या रोखानं? बाबा पन्हाळ्याकडून संगमेश्वराच्या रोखानं. काळजाचा ठोका चुकला या मालोजी बाबा घोरपड्यांच्या. वय वर्ष 60 आहे, पण या अंगातली रग, या छातीतली दग आणि या मनगटातली रग कुठेतरी जागी झाली. पायापासून डोक्यापर्यंत मुंग्यांच्या रंगा सनसनल्या, हाताच्या मुठ्या आवळल्या, श्वास चढीला लागला, दंडा सुचले, डोळे अंगावर फेकायला लागले. आणि 60 वर्षाचा हा वीर, 60 वर्षाचा योद्धा जागा झाला आणि आवाज दिला त्या पारेकऱ्याला, अरे माझं राजा आहे, माझ्या राजाला वाचवायला हवं, माझा राजा जगायला हवं. अरे लाख मेलं तरी चालतील, पर लाखाचा पोशिंदा मात्र जगला पाहिजे, जगला पाहिजे. माझ्या राजाला वाचवायचंय. चला अरे अक्की शिबांनी उठवा, अरे चला मोर व्हा, अरे माग नका बघू. ज्यावेळेला आवाज दिला, अरे मरायला मागे पडणार नाही आम्ही, आम्ही मराठ्याची पोर नाही भिणार मरणाला, आम्ही मराठ्याची पोर नाही भिणार मरणाला, नाही भिणार मरणाला, नाही भिणार मरणाला, नाही भिणार मरणाला, नाही भिणार मरणाला.
अंगातली ढग आहे. नाही भिनार मरणाला, नाही भिनार मरणाला, मृत्यू ज्यांना खेळणं वाटतंय. आता हे जीवन सोपं नाही असं जगणं. आमच्या सगळ्यांची जी तानातानी आहे ना ती फक्त मृत्यू न येवा एवढ्या करताय. जगाच्या पाठीवरचा पहिला आणि शेवटचा काळ आहे शिवकाळ. ज्या काळामध्ये आमची स्पर्धा जगण्यासाठी आहे, मावळ्यांची स्पर्धा मरण्यासाठी होती. मरण्यासाठी पहिला काळ आहे जो सुवर्ण अक्षरामध्ये लिहिला गेला. आणि महाराज त्या काळामधला हा एक वीर आहे मालोजी बाबा घोरपडे. महाराज घेतली सोबत अवघी 500ची शिबंदी आणि निघाले पराळगडाहून संगमेश्वराच्या रोखानं. महाराज एवढी डोक्यामध्ये वय वर्ष 60 जरी असलं तरी माहिती होत्या कोणत्या वाटा आहेत, कोणत्या वाटा आहेत. चोर वाटा, ज्या वाटेनं आपण फाजल खानाच्या आधी संगमेश्वरात पोहोचू, संभाजीराजांना सावध करू. कोणत्या वाटा, कोणत्या वाटा. आणि लक्षात आलं मला त्या वाटेनं ज्या वेळा मालोजी बाबा निघाले एक एक वाट कापत. महाराज कोणती तरी वाट निबिड अरण्याची होती, दऱ्या कोऱ्यांची होती, काट्या कुट्यांची होती, दाट झुडपांची होती. अरे दिवसा जिथं जायला सूर्य घाबरतोय, रात्रीच्या वेळेला अंधार सुद्धा कापतोय. अशा भयान काळोखामध्ये चोर वाटेनं निघालेत मालोजी बाबा घोरपडे. कुणा करता? स्वराज्या करता. कुणा करता? शिवशाही करता. कुणा करता? रयते करता. कुणा करता? रयतेच्या बापा करता. कुणा करता? संभाजीराजांकरता. एका मावळ्याचं अंतःकरण आहे. महाराज एवढं भरून आलेलं निघालेत मालोजी बाबा त्या चोर वाटेनं. आणि त्या चोर वाटेचा परिणाम हा फाजल खान संगमेश्वरात पोचण्याआधी मालोजी बाबा सरदेसाईंच्या वाड्यात हजर होते. कोण्या वाटेनं गेले असतील, कसे गेले असतील, कोणत्या वेगानं गेले असतील. वयाचा विचार केला तर आमचे गुडघे आम्हाला उठू देत नाहीत. वयाच्या 60व्या वर्षी आमचे गुडघे आम्हाला उठू येत नाहीत. त्या वयामध्ये त्यांनी पन्हाळगड ते संगमेश्वर अंतर आहे 32 किलोमीटरचं आत्ता महामार्गाचं. त्या काळातलं ते दऱ्याखोऱ्यातलं अंतर काय वेगाने पार केलं असेल. आणि ज्या वेळेला वेगाने पार केलेलं अंतर मला त्या सरदेसाईंच्या वाड्यामध्ये रात्रीच्या वेळेला सामसूम असलेला तो वाडा, स्मशान शांतता त्या संगमेश्वरामध्ये पसरलेली, कुत्र्याच्या भुंकण्याचा आवाज नाही. आणि अशा भयान स्मशान शांततेमध्ये ज्या वेळेला येते झाले हे मालोजी बाबा राजांच्या पुढं दार ठोठावलं. राज 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 दार उघडा. राजे पटकन आले, दार उघडलं. बाबा मालोजी बाबा तुम्ही इथे कसं, काय झालं एवढ्या रोखानं? बाबा त्या क्षणी सांगितलं राज 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 बाका प्रसंग आहे. राज वेळ जवळ आली. राज खान चालून आलाय 5000च्या सैन्यानं कोल्हापुरासनी. राज लवकर उठा, लाज मागची नावडी जवळ करा आणि राज निघा तुम्ही. राज तुम्ही शांत जा. आम्ही मरतो राज, आम्ही पिडतो राज, आम्ही कापतो राज, आम्ही जाऊ. पण आमचा राजा जगला पाहिजे. धडपड राजाला वाचवण्याकरताय. कारण त्या राजाची धडपड खुर्ची करता नव्हती ना. आजच्या राजांची धडपड खुर्ची करताय, त्याच्यामुळे सामान्य प्रजा सुद्धा त्या राजाचा विचार करत नाही. आज 350-400 वर्षानंतर त्या राजाचं नाव आमच्या अंतःकरणामध्ये कोरलेलं आहे. नाही महाराज नुसतं छत्रपती शिवाजी महाराज की असं म्हटल्यानंतर आमच्या अंगावर काटा येतोय. अर्थातच हे त्यांचं देणं तेवढं आहे. ज्या वेळेला त्या मालोजी बाबांनी पाहिलं नावडी जवळ करा, त्या क्षणी शंभूराजे पुढे आले. पुढे येऊन या फाजल खानाच्या सारख्या आणि बघितला तो दैत्य समोरून येतोय. मालोजी बाबांच्या खांद्यावर हात ठेवला. 60 वर्षाच्या भल्या थोरल्या खांद्यावरती हात ठेवलाय या कोवळ्या शंभूराजानं. वय वर्ष 32 आणि हात ठेवून सांगितलं बाबा तुमच्या खांद्यावरती स्वराज्य द्यायला आम्ही राजे नाही झालोय. मरू इथंच, झुंजू इथंच, पण रण टाकून पडणार नाही. कारण वाघाचं कातड घालून कधी कुणाला वाघ होता येत नसतं. वाघाचं कातड घालून कधी कुणाला वाघ होता येत नसतं. आणि शंभू राजांच्या कोणी नादी लागलं तर त्याचं कातड सुद्धा राहत नसतं. अशा आविर्भावाचे राजे होता मी. बाबा तुमच्या खांद्यावर हे स्वराज्य टाकणार नाही. इथेच लढू, इथेच मरू, पण रण सोडणार नाही. हा क्षत्रिय धर्म आहे. सगळ्यांना सावध केलंय. मालोजी बाबा पुढे टाकलेत. त्या क्षणी काही निमिषाचा अवधी गेला आणि उठले. धुळल्याचे लोट आल्या, कोण्यांच्या टपांचा आवाज,
रणकर्कश तुतार्या, रणकर्कश आवाज ज्या वेळेला दीनच्या त्या कांठळ्या बसवणाऱ्या त्या आक्रोश किंकाळ्या कानावरती आल्या. सावध झाली मला त्यांची फौज. त्या क्षणी त्या घोड्यांच्या टापानी अवघी माती उंच उडालेली, दुर्ल्याचे लोट अख्ख्या वातावरणात उठलेले, झाडावरचे पक्षी फडफड 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 करत उडालेले होते. वातावरण भयानक झालेलं. आणि त्या भयानक वातावरणामध्ये हा फजल खान राजांच्या वरती चाल करून आला. त्या क्षणी सामने झाले. मालोजी बाबा घोरपडा आणि धरलं. या मालोजी बाबाची ताकद अशी होती, 60 वर्षाचं वय होतं, पण हातामध्ये जो विटा होता त्या विट्यानं एका वेळेला 7 गनिम पडत होते. 7 गमीन आडवे कापत होते. या 7 गमीनांना आडवं कापावं आणि मालोजी बाबानं पुढचा रोग धरावा. मालोजी बाबाचं ते शौर्य पाहिलं, मालोजी बाबाचा पराक्रम पाहिला, मालोजी बाबाची नितळी छाती पाहिली, मालोजी बाबाचं व्यक्तिमत्व पाहिलं, मालोजी बाबाची ही दर्याची पराक्रमाची गाथा पाहिली. आणि हे सगळं पाहिल्याबरोबर फाजल खानानं डोळे विस्पारले आणि आवाज दिला, हाय अल्लाह, एक ऐसा शख्स मराठों ने पैदा किया है. धन्यता आईलाच. ज्या क्षणी मालोजी बाबाकडे पाहिलं, अरे या फजल खानानं विचार केला, उडवलं पाहिजे. या मालोजी घोरपड्याला धरलाय हातामध्ये धनुष्य, घेतलाय बाण आणि लावलाय वेद. ज्यावेळेला प्रतिंचा रोखली, या लढणाऱ्या मालोजी बाबावरती नेम धरलाय. एका वेळेला 7 गनिमाना आडवा कापणारा मालोजी बाबा जसा बाण धरला, उठली प्रतिंचा कानापर्यंत लांब गेली आणि सुटला तो बाण. जसा निघाला करत, जसा सुटला, जसा गेला, तसा वेद घेतला. या लढणाऱ्या मालोजी बाबाच्या उजव्या दंडाचा जसा रुतला, ताडकन जाऊन रक्ताची चिळकांडी. दुसरा बाण, दुसरी चिळकांडी, तिसरा बाण, तिसरी चिळकांडी, चौथा बाण थेट हृदयात, पाचवा बाण थेट हृदयाचा भेद घेतला आणि लढणारा मालोजी बाबा धाडकन जमिनीवरती आदळल्या बरोबर अवगुळाच्या डेपेला जसे मुंगळे चिकटावेत ना, तसं गनिमी सैन्य या मालोजी बाबाच्या भोवताल चिकटलं. आणि चिकटल्या बरोबर या मालोजी बाबाला एवढं कापलंय, एवढे वार केलेत, अशी जागा नाही की ज्या जागेवरती वार झालेला नाही. कदाचित रंगपंचमीच्या दिवशी रंगांची उधळण कमी पडेल, अशी उधळण मालोजी बाबाच्या अंगावरून रक्ताची झालेली होती. आणि रक्ताळलेला मालोजी बाबा मातीमध्ये पडलेला होता. त्या क्षणी पडलेला मालोजी बाबा अरे उडला एक श्वासानं मातीचा लोट आणि आला डोळ्यासमोर. त्या उडलेल्या मातीच्या त्या लोटाला सांगितलं, सांग माझ्या राजाला, हा मालोजी बाबा गेला, मातीत मेला, पण नुसता मातीत नाही मेला, मातीसाठी मेला. मातीसाठी मेला, कारण मातीत मरणारे कैक असतात, मातीत मरणारे कैक असतात, पण मातीसाठी मरणारे फक्त शिवाजीराजांचे मावळे असतात. आठवली अंतःकरणामध्ये त्या शेवटच्या क्षणाला ती आई, ज्या आईनं जन्म देऊन धन्य केलंय, ज्या आईनं जन्म दिला प्रपंच करता नाही, त्या आईनं जन्म दिलाय बायका पुराणा वाढवण्याकरता नाही, त्या आईनं जन्म दिलाय घरदार बांधण्याकरता नाही, त्या आईनं जन्म दिलाय शेतीवाडी वाढवण्याकरता नाही, त्या आईनं जन्म दिलाय या माती करता मरण्यासाठी, त्या आईनं मंत्र दिलाय या शिवाजीराजांच्या स्वराज्याला लढण्याकरता. अरे धन्य ते मालोजी बाबा, नवल नाही त्यांची आई धन्य आहे की मालोजी बाबा सारखा महात्मा जिने स्वतःच्या उदरात वाढवलाय. ज्या बंद्यानं स्वतः करता नाही, या रयते करता श्वास सोडलाय. म्हणून तर म्हणावं वाटतंय, धन्य त्याची माता, धन्य त्याचा पिता, बाबा नवल नाही, धन्य त्याची माता. आई धन्य आहे ज्या आईनं असा पुत्र पैदा केला. जननी जने तो शूर, असा शूर पुत्र असावा. महाराज ज्या पुत्राची गाथा 400 वर्षानंतर आपण कीर्तनातून गावी, जननी जने तो शूर. महाराज मला आधीच रोहिदास यांनी 4 वेळा सांगितलं होतं, ताई संभाजी चरित्र बरं का ताई, संभाजी चरित्र बरं का ताई,
पण आता 12 वाजलेने तर काय करावं, पण तरी मनात आलं, म्हटलं आता सांगायचंय सांगूनच टाकूया. पण आता त्याच्याकरता वेळ फार मोठा आहे आणि आपल्याकडे वेळ फार कमी आहे. महाराज इतिहास असा आहे, तू संपता संपत नाही. कदाचित आपण संपू पण इतिहास तसाच राहील. हा असाच आहे, आपण संपू नाही का. परवा दिवशी महाराज या महाराष्ट्राचे शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे या जगाचा निरोप घेऊन गेले, ज्यांनी जगाला खरंच शिवचरित्र पटवून दिलं, खरा इतिहास जगासमोर मांडला, ते बाबासाहेब पुरंदरे माझ्या सासवडचे. माणसं आहेत अशी जी खरंच स्वतः करता कमी, समाजाकरता जास्त जगली. आणि समाजाकरता जगणारी माणसं, मला वाटतं विद्यास भाई एक करू, पुढच्या 21च्या 22च्या कार्यक्रमात मी फक्त शंभूचरित्र सांगेल, तुमची इच्छा पूर्ण करेन, काहीच नाही बोलणार. ठरवून आत्ता तुमच्या पुढे डन. कारण तुमची नेहमीची इच्छा असते ना, पुढच्या त्या कीर्तनामध्ये सगळं शंभूचरित्र तुम्ही पण या ऐकायला 21ला परवा नक्की सांगणार. मला का सांगायचंय तुम्हाला, ज्यांच्या चित्तामध्ये फक्त धर्मनिष्ठा रुजलेली आहे, मला ती मुलं धन्य असतील. नवल नाही, ज्यांच्या चित्तामध्ये धर्मनिष्ठा आहे, जसं शुराच्या चिंतनात, शुराच्या अंतःकरणात धर्मनिष्ठा रुजलेली आहे, तसं आईच्या अंतःकरणात लेकराचं हित रुजलेलं आहे. लेकुराचे हित वाही माऊलीचे चित्त. अगदी त्याप्रमाणे जगाच्या पाठीवर आपण सगळेजण आहोत, पण आपल्या प्रत्येकाचं प्रेम हे स्वार्थी आहे. एकच नातं आहे जे निस्वार्थी तत्वावरती चालतं, ते नातं महाराज अभंगाच्या दुसऱ्या चरणात. करणारी ऐसी कळवळ्याची जातीची अंतःकरणात कळवळ आहे. कुणाविषयी? मुलाविषयी करी लाभा विणे प्रीती. नुसता कळवळा नाही, अंतःकरणामध्ये प्रेम आहे, प्रीती आहे. ते प्रेम न संपणार आहे, कोणत्याही लाभाशिवाय स्वार्थाशिवाय फक्त प्रेम करणारी आई आहे. आणि ती एवढंच करून थांबते का? नाही. पोटी भार वाही त्यांचे सर्वस्व हीच आहे. या पोटामध्ये 9 महिने त्याचा भार वाहते आणि नुसतं भार वाहून थांबेल ती आई कशी म्हणावी? त्याचं सर्वस्व स्वतःला अर्पण करून टाकते, त्याचं सर्वस्व आपणहून स्वतःहून घेते. आणि अशी असणारी आई ज्याप्रमाणे लेकराचं ओझ आयुष्यभर वाहते, पण एकट्या लेकराचं ओझ आई आयुष्यभर वाहते, तसं अवघ्या समाजाचं ओझ संत आयुष्यभर आपल्या खांद्यावर वाहतात. शेवटचं चरण. तू काम है ने माझे हो, तू काम है ने माझे तू काम है ने माझे हो, तू काम है ने माझे तू काम है ने माझे
विश्वाचं ओझं संत अगदी आईप्रमाणे वाहतात. म्हणून संत आणि आई यांचं गोड साम्याच्या अभंगामध्ये तुकोबारे पटवून देतात. आणि अशी असणारी कळवळ्याची जात जिला म्हटलं जातं ती तीर्थ स्वरूप प्रेम स्वरूपिणी आई. अगदी आज त्याच आईच्या पुण्यस्मरणाच्या निमित्तानं मला जगामध्ये सर्व काही मिळे परंतु पुन्हा न मिळे आई. जीवनामध्ये सगळ्या गोष्टी मिळतात पण आई गेल्यानंतर पुन्हा मिळू शकत नाही, कारण आई ती आईच असते. कदाचित एखाद्याची आई रोहिदास भैया मरण पावते आणि ती आई मेली की त्या आईच्या प्रेतापुढे ती मुलं रडतात आणि मुलं रडायला लागली की बायका एकत्र येतात. त्या पोरांच्या डोक्यावरून हात फिरवतात. रडता रडता श्यामदादा त्या पोरांना सांगतात, रडू नका बाबानो, अरे डोळ्यातलं पाणी पुसा, बघून या ती आई या डोळ्यांनी परत दिसायची नाही बाबानो. अरे रडू नका, बघा त्या आईला, हे तिचं शेवटचं दर्शन आहे. रडू नका, डोळ्यातलं पाणी पुसा, आम्ही तुमच्या आई सारख्या आहोत. चुकतात ना इथं. आई सारखं सगळ्यांना होता येतं, आई नाही होता येत. जैसी तैसी माय बरी रंभा येरी मानल्या त्या, काळी असू द्या भोळी असू द्या अशिक्षित असू द्या, तिला काही कळत नसू द्या, आई ती आईच. तिचं प्रेम, मला तिच्या प्रेमाची सर रंभेला नाही येऊ शकत. एवढं उदंड प्रेम जीवनामध्ये करणारी आई एकदा का निघून गेली ना, आज खरंच ज्यांच्या आयुष्यात आई नाही त्यांना आईची कमी विचारा. जीवनामध्ये सर्व मिळेल, आईचं प्रेम नाही मिळू शकत. कदाचित एखाद्या मुलानं पाहावं, अरे लहान वयामध्ये त्याची आई मरण पाहावी, त्या लहान वयामध्ये मरण पावलेली आई, त्या पोराला प्रश्न पडलाय, रोज पाहतोय, अख्खं घर झोपलेलं असतं, आई मात्र जागी असते. आज आयुष्यातला पहिला प्रसंग आहे, आज अख्खं घर जाग आहे पण माझी आई मात्र झोपलेली आहे. आई मात्र झोपलेली आहे. पळत पळत जात आहे, तेवढ्या गर्दीमध्ये त्या आईला उठवतंय, आई उठ ना, हे आई जागी हो ना, आई माझ्याकडे बघ ना. आई सकाळी कोण ग उठवेल? आई सकाळी बाथरूम मध्ये नेऊन कोण ग आंघोळ घालेल? आई मला सुंदर ड्रेस अंगावरती इस्त्रीचा कोण ग चढवेल? आई माझे केस कोण ग विंचरून देईल? आई मला सुंदर डबा माझ्या आवडीचा कोण ग करेल? आई मला शाळेच्या गाडीपर्यंत कोण ग पोचवेल? आई मला गाडीतून घरापर्यंत कोण गाणेल? आई प्रेमाने मला खाऊ कोण ग घालेल? आई मला खेळण्याच्या ग्राउंड वरती नेऊन पाहिजे तो खेळ कोण ग खेळून देईल? आई घरी आल्यावर कोण ग अभ्यास घेईल? आई घरी आल्यावर कोण ग प्रेमाने खाऊ घालील? आई जवळ घेऊन प्रेमाने थपटवून कोण ग निजवेल? आई आई उठ ना, आई मला तू हवी, आई आई उठ ना, आई लाख प्रयत्न केला, लाख कोशिश केली, आई 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 टाओ फोडला, पण दुर्दैव एकदा गेली पुन्हा परत मिळत नाही. म्हणून जोपर्यंत ती मूर्ती दृष्टी समोर आहे ना, तोपर्यंत आईवर एवढं प्रेम करा, मेल्यानंतर फक्त आठवणी उरतात महाराज. तेवढं प्रेम जगामध्ये पत्नी सुद्धा करू शकत नाही, एवढं प्रेम जगात फक्त आईच करू शकते, फक्त आई. आणि म्हणून त्या आईच्या प्रेमाला आज मला वाटतं आदरणीय सर, त्यांचे बंधुराज सुनील दादा, त्यांच्या कन्या आणि पूर्ण हा थोरात परिवार आज या आईच्या प्रेमाला, वैकुंठवासी गयाबाई गंगाधरराव थोरात या मातेच्या प्रेमाला आज हा पूर्ण थोरात परिवार पारखा झालेला आहे, पोरका झालेला आहे. आणि या मातेच्या या दुःखातून सावरण्याची ताकद भगवंतांनी या थोरात कुटुंबियांना द्यावी अशी भगवतचरणी प्रार्थना करते. आणि सरांनी घेतलेलं हे सत्कार्य, केलेले सत्कार्य अखंडपणे चालावं हीच भगवंताकडे प्रार्थना या ठिकाणी करते. आणि या मातेच्या चिरंजीवी आत्म्याला भावपूर्ण श्रद्धांजली समर्पित करते. या कार्यक्रमाच्या निमित्तानं आदरणीय आमचे परमस्नेही अरुणदादा थोरात यांच्या माध्यमातून ही मिळालेली सेवा, आमचे आदरणीय गायनाचार्य हरिभक्तीपरायण रोहिदासजी भैया जगदाळे यांच्या माध्यमातून माझ्यापर्यंत आलेली ही सेवा. आणि या कार्यक्रमाला उदंड अशी साथ करणारे महाराष्ट्राची गानकोकिळा संप्रदायाचे असणारे आदरणीय महेश्वरजी भगुरे गुरुजी,
माधव महाराज दादा आहेत सगळी प्रेमाची माणसं, सगळ्या प्रेमांच्या या सगळ्या मंडळींनी मला सुंदर साथ दिलेली आहे. सगळ्यांचं टाळकऱ्यांचं ऋण व्यक्त करते. दोनही त्या ठिकाणी मृदंगाचार्य असणारे आमचे नितीन दादा, तबल्यावरती आदरणीय श्याम दादा, सुंदर साथ ज्यांची सगळ्यांची मिळाली आणि सुंदर साऊंड सिस्टीम वेणेकरी दादा, चोपदार बाबा, शूटिंगवाले दादा, सर्व माई भगिनी पुरुष मंडळी, माझ्या समवेत आलेला माझा दादा, सर्वांचे ऋण या शब्दामध्ये व्यक्त न होण्यासारखे आहेत. तरी सुद्धा जेवढे ऋण व्यक्त करता येतील तेवढे ऋण व्यक्त करते. झालेली सेवा माऊली ज्ञानोबारायांच्या सोपानदेवाच्या पांडुरंग परमात्म्याच्या चरणी समर्पित करते. चुकलं असेल, बुद्धीचे दोष योग्य असेल, माझ्या वडिलांचे आशीर्वाद मी आपणापर्यंत आणून पोहोचवण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्याप्रमाणे आपल्या जीवनामध्ये आचरण ठेवा एवढी विनंती करते. कारण या समाजाचा नियम आहे, खरं बोललं तर बरं वाटत नाही भैया, आणि बरं बोललं तर खरंही वाटत नाही. त्याच्यामुळं खरं बोलावं का बरं बोलावं हेच मला कळेन असं झालंय. म्हणून खरं काय असेल आणि बरं काय असेल, पण जे बरं आहे तेही घ्यावं आणि जे खरं आहे तेही घ्यावं एवढीच विनंती आपण सर्वांच्या जवळ करून आदरणीय सरांना खूप खूप धन्यवाद देऊन या ठिकाणी सेवेला विराम. 2 मिनिटं भगवंताचं भजन. विठोबा ज्ञानेश्वर विठ्ठल जय